मी वापस आलो आहे आपलं सेकंड चॅप्टर घेऊन, ज्याचं नाव आहे कसोट्या. तर कसोट्या नेमक्या असतात काय, त्या कशा सोडवतात आणि त्या किती असतात, त्या कशा वापरायच्या, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू. तर सुरुवातीला बघू आपण कसोट्या नेमक्या असतात काय. तर कसोट्या म्हणजे काय, कसोट्या म्हणजे असे नियम, अशा गोष्टी ज्या वापरून आपण जे उदाहरण असतात ते सोप्या पद्धतीने कसे सोडवू शकतो, जास्त डोकं न लावता कसे सोडवू शकतो. तर त्या कसोट्या नेमक्या वापरायच्या कशा, आता किती असतात, त्या कशा सोडवतात. तर आपण बघू पहिले कसोट्या नेमक्या कोणत्या कोणत्या असतात आणि किती असतात आणि कशाच्या असतात. तर कसोट्या पाहू आपण पहिली. तर ही पहिली कसोटी दोनची कसोटी. तर दोनची कसोटी म्हणजे काय ते आपण बघू नंतर. पहिले बघून कसोट्या नेमक्या किती असतात आणि कशा असतात. तर दोनची कसोटी असते, तीनची कसोटी असते, चारची कसोटी, पाचची कसोटी, सहाची कसोटी आणि येते नंतर नऊची कसोटी. नऊची कसोटी मग येते दहाची कसोटी, मग येते 11ची कसोटी. अशा एकूण 9 कसोटी आहेत, 9. तर एकूण 9 कसोट्यांमध्ये आपण बघू पहिले 2 आणि 3ची कसोटी. 2 आणि 3ची कसोटी नेमकी असते काय आणि ती वापरतात कशी. तर 2ची कसोटी म्हणजे नेमकी असते काय आणि ती का वापरतात. तर 2ची कसोटी म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे काय, शेवटच्या स्थानी. आता समजा 20 संख्या आहे ना, तर 2 आणि 0. तर शून्याच्या स्थानी जर 2, 4, 6, 8 आणि पुढे पुढे अशा संख्या जर असतात तर त्याला 2 ने भाग जातो, म्हणजे तिथं 2ची कसोटी वापरली जाते. मग आता 2ची कसोटी वापरली जाते म्हणजे काय, आपण उदाहरण पाहू. उदाहरण एकदम सोपं आहे. 42, 52, 88, 258. मग आता याच्यामध्ये बघायचं तर कसं काय जातो बघा ना भाग. तर पहा, 42 मध्ये 2 आहे एकक स्थानी, 52 मध्ये बी 2 आहे आणि 88 मध्ये 8 आहे जो याच्यामध्ये येतो. तर आणि 258 मध्ये पण 8 आहे. म्हणजेच काय, तर या संख्यांना या 2ची कसोटी लागू होते. या संख्यांना 2च्या कसोटीने भाग जातो. म्हणजेच काय, 2ने भाग जातो. म्हणजेच काय, 2ची कसोटी म्हणजे काय, ज्या संख्येला 2ने भाग जातो, जिच्या एकक स्थानी म्हणजे शेवटच्या स्थानी 2 किंवा 2च्या पाड्यामध्ये जे पण संख्या येतात ते असले तर त्या संख्येला 2ने भाग जातो. 3ची कसोटी म्हणजे काय, तर 3ची कसोटी म्हणजे ज्या संख्यांच्या अंकांच्या बेरजेला 3ने भाग जातो त्या संख्येला 3ने भाग जातो. म्हणजे काय, अवघड असं काहीच नाही. ते तुम्हाला समजलं असेल, एकदम सोप्या भाषेत सांगतो. एक संख्या आहे समजा 25 आहे, 25. त्या संख्याच्या अंकांना, अंक कोणते आहेत माझ्या संख्येमध्ये, आता पहा इथं ही 25 संख्या आहे, 25. तर 25चे अंक कोणते कोणते आहेत, 2 आणि 5. तर हे संख्येचे अंक झाले. तर ह्या अंकांच्या बेरीज, ही अंकांची बेरीज, मग ह्या अंकांची बेरीज काय, 7. मग ह्या अंकांच्या बेरीजला जर 3ने भाग जात असेल, मग 3ने भाग देऊन पाहू आपण. 3ने जातो का इथं, नाही जात. का बरं, तर 3 दुने 6, 1 उरतो. मग ज्या अंकांच्या बेरजेला 3ने भाग जातो, पूर्ण भाग जातो, तिथं बाकी 0 येते, त्या संख्येला 3ने भाग जातो. अशी 3ची कसोटी आहे. 3ची सोपं आहे, नाही समजलं मी उदाहरण देऊन सांगतो, लक्ष द्या नीट. आता उदाहरण पाहू आपण. उदाहरण मध्ये संख्या काय आहे, ही जी एवढी मोठी जी दिसते ना, ती एक संख्या आहे, एक. उदाहरणार्थ ही संख्या, आता ह्या संख्येच्या अंकांची बेरीज, या संख्येच्या अंकांची बेरीज म्हणजे काय, 5 + 7 + 2 + 6 + 0 + 3 + 2 + 2. या संख्यांच्या अंकांची बेरीज जेवढी येते या अंकांची बेरीज जेवढी येईल. आता या अंकांची बेरीज काय आली तर 27. काय आली तर 27. मग आता या 27ला जर 3ने भाग जाईल तर या संख्येला पण 3ने भाग जाईल. अशी 3ची कसोटी. जर त्यांच्या अंकांच्या बेरजेला 3ने भाग जाईल तर या संख्येला बी 3ने भाग जाईल. मग आपण देऊन पाहू जातो का 27. ही होती 3ची कसोटी. तर आता आधी बघू आपण 4ची कसोटी. 4ची कसोटी नेमकी असते काय, तर 4ची कसोटी म्हणजे काय, ज्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकांना 4ने भाग जातो त्या संख्येला 4ने भाग जातो. म्हणजे काय, उदाहरण पाहू आपण. आता ही एक संख्या आहे, या संख्येच्या शेवटच्या 2 अंकांना जर 4ने भाग जातो तर ह्या पूर्ण संख्येला आपण
4 ने भाग जातो. मग जातो का? आता शेवटच्या स्थानी काय आहे? 12 आहे. मग 12 4 ने भाग जातो का? तर जातो. मग ह्या सगळ्या संख्येला 4 ने भाग जातो. एवढी सोपी 4ची कसोटी, एकदम सोपी. ह्या शेवटच्या 2 अंकांना जर 4 ने भाग जात असेल, शेवटच्या 2 अंकांना, तर पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. समजली का 4ची कसोटी? एकदम सोपी. 5ची कसोटी नेमकी असते काय? तर 5च्या कसोटीमध्ये एकदम सोपं. ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे काय? शेवटच्या स्थानी. आता ही 25 आहे, तर या 25च्या एकक स्थानी म्हणजे काय? 5च्या स्थानी म्हणजे शेवटच्या अंकाच्या स्थानी जर 0 किंवा 5 असेल, 0 किंवा 5 जर असला, तर त्या संख्येला 5 ने भाग जातो. जर एखाद्या संख्येच्या शेवटच्या स्थानी, शेवटच्या अंकाच्या ठिकाणी जर 0 किंवा 5 असेल, 0 किंवा 5, तर त्या पूर्ण संख्येला 5 ने भाग जातो. मग कसं असतं ते? उदाहरण बघू आपण. ते एक उदाहरण आहे. 3570. या शेवटच्या अंकाच्या ठिकाणी 0 म्हणजे आहे ना, इथं 0 होता म्हणजे इथे एकच स्थानी 0 आहे, तर या संख्येला 5 ने भाग जाईल. इथं 5ची कसोटी लागली. आता आपण पाहू, इथे तर 5 आहे. मग 5 आहे का? हो. तर याला पण 5 ने भाग जाईल. आता ही एक संख्या आहे, इथं पण शेवटी 5 आहे, म्हणजे हिला पण 5 ने भाग जाईल. आता ही 25 आहे, हिला पण 5 ने भाग जाईल. एवढे सोपी आहे 5ची कसोटी. आणि ही होती 4ची कसोटी. तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. आता बघू आपण 6ची कसोटी आणि 9ची कसोटी काय. 6ची कसोटी आणि 9ची कसोटी नेमकी असते काय? तर 6ची कसोटी आणि 9ची कसोटी मध्ये खूप साम्य आहे. साम्य म्हणजे काय? दोघी सारख्या आहेत जवळपास. तर कशा? तर 6ची कसोटीमध्ये नेमकं होतं काय? तर 6च्या कसोटीमध्ये ज्या संख्येला 2 आणि 3 ने भाग जातो, अशी संख्या ज्याला 2 आणि 3 या दोघांनी भाग जातो, त्या संख्येला 6 ने पण भाग जातो. याला म्हणतात 6ची कसोटी. म्हणजे काय? ज्या संख्येला 2 आणि 3 या दोघांनी भाग जातो, त्या संख्येला 6 ने पण भाग जातो. म्हणजेच काय? आता एक संख्या घेऊ आपण, 6, 18 आणि 24. तर 24 ही 2 ने पण भाग जातो, 3 ने पण भाग जातो, आणि तिला 6 ने पण भाग जातो. म्हणजेच काय? इथं 6ची कसोटी योग्य ठरते. आता पाहू आपण नेमकी 9ची कसोटी असते काय. 6ची कसोटी तर समजली. आता 9च्या कसोटीमध्ये साम्य कसं असतं तर बघू आपण 9ची कसोटी असते काय. तर 9च्या कसोटीमध्ये नेमकं होतं काय. सेम 9ची कसोटी 3च्या कसोटीसारखी. म्हणजे कशी, ज्या संख्येच्या अंकांची बेरीज 9 ने भाग जाते, त्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला 9 ने भाग जातो, त्या संख्येला पण 9 ने भाग जातो. म्हणजेच काय, 3च्या कसोटीच्या सारखंच आहे. म्हणजे कसं, ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला 9 ने भाग जातो, त्या संख्येला पण 9 ने भाग जातो. म्हणजे कसं, आता ही एक संख्या आहे, हिच्या अंकांची बेरीज झाली 27. तर 27ला जर 9 ने भाग जातो, तर या संख्येला पण 9 ने भाग जातो. समजलं का. म्हणजेच काय, या संख्येला पण 9ची कसोटी अप्लाय होते. म्हणजेच काय, 3ची कसोटी आणि 9ची कसोटी सेम म्हणजे कशी, 3ची कसोटी आणि 9ची कसोटी सेम आहे. दोघांमध्ये संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर 3 किंवा 9 भाग केला, तर त्या संख्येला पण 3 किंवा 9 भाग जातो. अशी आहे 3ची आणि ही 9ची कसोटी. तर तुम्ही हिचा पण एक स्क्रीनशॉट काढून घ्या. तर आता पाहू आपण 10ची कसोटी नेमकी असते काय. 10ची कसोटी म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे काय, शेवटच्या स्थानी. तिसऱ्यांदा सांगतोय, आधी पण सांगितलं. एकक स्थानी म्हणजे काय, शेवटच्या स्थानी. ज्या संख्येच्या शेवटच्या अंकाच्या ठिकाणी जर 0 असेल, ज्या संख्येच्या शेवटच्या अंकाच्या ठिकाणी जर 0 असेल, तर त्या संख्येला 10 ने भाग जातो. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल, त्या संख्येला 10 ने भाग जातो. 10ची कसोटी. आता त्याचं उदाहरणार्थ काय, 100, 60, 20, 30 हे 10 ने भाग जाणार आहेत. म्हणजेच काय, 10ची कसोटी यांना लागू होते. तशीच 11ची कसोटी काय आहे नेमकी, तर 11ची कसोटी नेमकी थोडी वेगळी आहे, थोडी अवघड आहे. नॉर्मल अवघड आहे, जास्त नाही, पण तुम्हाला समजेल असायची. तर आपण बघू 11ची कसोटी. तर आता नीट लक्ष द्या. 11ची कसोटी म्हणजे नेमकं आहे काय, तर ते काय आहे नेमकं. 11ची कसोटी म्हणजे नेमकी काय आहे तर लक्ष द्या. आता तर 11ची कसोटी म्हणजे काय, ज्या संख्येतील फरक म्हणजे काय, ज्या संख्येतील वजाबाकी, ज्या संख्यांमध्ये 2 संख्यांमधील वजाबाकी जर 0 असेल, 2 संख्यांमधील वजाबाकी जर 0 असेल किंवा ती 11 असेल, ती 0 असेल किंवा ती 11 असेल, तर
किंवा तिच्या पटीमध्ये असेल, 0 असेल किंवा 11च्या पटीमध्ये असेल तर तिला 11ने भाग जातो. 11ची कसोटी काय आहे, जर दोन संख्यांमधील वजाबाकी 0 असेल किंवा स्वतः 11च्या पटीमध्ये असेल तर त्या संख्येला 11ने भाग जातो. मग नेमके हे आहे कसं, तर बघू आपण उदाहरणाने. तर कसं, आता ही एक संख्या आहे, तर संख्या काय आहे 9 5 6 2 4 1, म्हणजेच काय, ही एक संख्या आहे टोटल. तर आता इच्छामधून शोधायचं कसं, हिला 11ने भाग जातो का नाही जातो, तर त्याच्यासाठी नीट लक्ष देऊन ऐका. मेन एकदम एकदम महत्वाचं आहे, लक्ष देऊन ऐका. तर कसं, तर आता पहिले काय करायचं, पहिली स्टेप काय आहे, एकक स्थानचा अंक निवडायचा. एकक स्थानचा अंक काय, इथं 1. तो निवडल्यानंतर एक अंक सोडून म्हणजे काय, 4 सोडून पुढचा अंक घ्यायचा 2. एक घेतला, मग एक अंक सोडून दुसरा घेतला, त्याच्यानंतरचा एक अंक सोडून पुढचा अंक घ्यायचा, मग 2 नंतर 6 सोडून 5 घेतला. तर मग नेमकं लिहायचं कसं, आधी लिहायचं एकक स्थानचा, मग त्याच्या पुढचा, मग त्याच्या पुढचा, मग ते काढल्यानंतर कसे दिसतील, 1 2 आणि 5, 1 2 आणि 5. आणि मग पुढची स्टेप काय, तर त्याच्यानंतर काय करायचं, ती संख्या खाली घ्यायची. त्याच्या पुढे काय करायचं, आता एकक स्थानचा सोडून, हा 1 सोडून त्याच्या पुढची ती संख्या आपण सोडली होती ना 4, ती घ्यायची. ती संख्येला सेम पहिल्यासारखं करायचं, एक अंक सोडून पुढची संख्या घ्यायची. म्हणजे कसं, 4 घेतला, 2 सोडला आणि 6 घेतलं, मग 6 नंतर वापस 5 सोडायचा आणि 9 घ्यायचा आणि त्याला साईडला असे घेऊन घ्यायचे, 9 6 4. मग आता करायचं काय, तर यांची बेरीज करायची. यांची बेरीज झाली 8 आणि यांची बेरीज झाली 19. मग आता पुढे करायचं काय, मग आता ह्यांच्या बेरजेमधून यांची बेरीज वजा करायची. म्हणजे कशी, 19 मधून 8 वजा करायचे, उत्तर येतं 11. म्हणजेच काय, जर उत्तर असं 11 आलं किंवा त्याच्या पटीमध्ये आलं, याच्या पटीमध्ये जर उत्तर आलं तर त्या संख्येला, म्हणजे ही जी संख्या आहे या संख्येला 11ने भाग जातो. जर इथे 0 आलं असतं 0, तरी पण हिला भाग जातो. पण हिला 2 4 5 आले असतं तर भाग जाईल का, तर नाही. फक्त 11 किंवा त्याच्या पटीमध्ये किंवा 0 तेव्हाच त्याला भाग जाईल. अशी 11ची कसोटी थोडी अवघड आहे, पण समजून जाईल तुम्हाला थोडी प्रॅक्टिस केल्यानंतर. तुम्ही याचा आता स्क्रीनशॉट काढून द्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. बाकीचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.